आई माझी ये कोरी गो आई माझी ये कोरी ये कोरी गो ये कोरी आई माझी ये कोरी गो ये कोरी आई मौलिका माझे एक विरायचा आई माझी ओ बाला बावली गो आई माझी ओ बाला बावली कोरी गो माया कोरी गो माया स्वैर मारा बघायला मिळाले 7 सेकचा नेक्स्ट स्पीड टाकतो त्यावेळेस टप्पा अचूक असायला पाहिजे आणि हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही डॉट बॉल होतोय 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. आता आपण बाळकृष्ण भोईर साहेबांना विनंती करतोय, त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय. गणपती दुमाडा यांच्या शुभ हस्ते स्वागत सत्कार केला जाईल. बाळकृष्णजी भोईर साहेबांचा इथे स्वागत सत्कार केला जातोय. गणपती दुमाडा यांच्या शुभ हस्ते मायेची उद्गार शॉल आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. मायेची उद्गार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. डीजे आसिफ एसके पुढचा सन्मान असेल या स्पर्धेसाठी आपले लागलेले ऑफिशियल्स आपण पंच पाहतोय. संतोषी वळवी यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान केला जातोय. सलग या 3 दिवस चांगली पंचगिरी केली आणि अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आणि किशनजी दुमाडा यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सत्कार केला जाईल. संतोषजी वळवी या रगरगत्या उन्हामध्ये पंचगिरी करणं खूप अवघड कार्य असते आणि ते सुलभ आणि सोप्यारित्या कंप्लीट केलं गेलं आहे संतोषजी वळवी यांच्याकडून. हे होते आपले एक पंच आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक पंच लाभले गेले होते. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय देवीदास जाधव हे पंच आपल्याला आज लाभले गेले होते. सुंदर पंचगिरी आजच्या दिवसामध्ये त्यांचा मोलाचं सहकार्य या स्पर्धेत लाभलं गेलंय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. महेश जाधव यांनी आम्ही सांगतो की त्यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा अशी विनंती करतोय. मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन
स्वागत आणि सन्मान केला जातोय. बघा सलग 3 दिवस आपण सुंदर गाणी ऐकली आणि त्या गाण्यामध्ये आमचे डीजे वादक मिस्टर सागर यांना आमंत्रित करतोय. त्यांचे सहकारी आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतोय. तुषार चौधरी यांच्या शुभ हस्ते मायाची उपदार शॉल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. सुंदर डीजे वर्क सलग 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं यांच्याकडून. रुपेची मेडे माजी उपसरपंच त्यांचा सुद्धा इकडे स्वागत सत्कार केला जाईल. साहेबांनी सुद्धा यायचं आहे. गुरुनाथजी दुमाडा यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार केला जाईल. चांगले गावाचे उपसरपंच आहेत आणि त्यांनी सुद्धा आपली उपस्थिती या स्पर्धेमध्ये नोंदली गेली आहे. आपण सन्मानाकडे बोलूया. आपण पाहतोय सलग 3 दिवस लाईव्ह प्रेक्षेपण पाहिलं आपण डिबेट लाईव्ह आमचे राज मात्रे यांनी यायचं आहे. यांचा सुद्धा आपण स्वागताने सत्कार करूया. सुंदरजी पासमारे यांना आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सत्कार केला जाईल. सलग 3 दिवस आपण पाहतोय डिबेट लाईव्ह याचं चांगलं प्रक्षेपण आपण पाहिलंय. सलग 3 दिवस परफेक्ट लाईव्ह असावं तर डिबेट लाईव्ह असावं. त्यांचं एक सहकारी आपण पाहतोय राज म्हात्रे यांना पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये महिला मंडळ नागले गावातील ग्रामस्थ आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. सर्व महिला मंडळांनी यायचं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार केला जाईल. पूर्ण आई माऊली स्पोर्ट्स नागले संघाचे जे खेळाडू आहेत, जे समर्थक आहेत, जे खेळाडू आहेत त्यांनी सर्वांनी यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जाईल महिला मंडळ वर्गाला. चला सर्व खेळाडूंनी यायचं आहे. आई माऊली नागरी संघाचे सर्व खेळाडू चला यायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका. बघा महिला मंडळ आहे, महिला वर्ग आहे. मायेची उपदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान केलं जाईल पूर्ण महिला वर्गाला. मायेची उपदार शॉल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण दिली जाते महिला वर्गाला. महिला मंडळ आहेत नागले परिसरातील फणसवाडा परिसरातील. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. बघा मायाची उपदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण
म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. चला अक्षय जाधव तुम्ही सुद्धा यायचं आहे. अक्षय जाधव, अक्षय तुमचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. अमोलजी भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार केला जाईल अक्षय जाधव यांचा. नक्कीच त्यांचे बंधू आज आले नाहीत, उपस्थितींची थोडीशी नव्हती, त्यांना तो त्यांच्या इकडे स्वागत आणि सत्कार केला जातोय. चला इथे कोणाचे जर सत्कार सन्मान जर राहिले असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. इथून आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळूया. आपण आता पुन्हा एकदा पाहतोय प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळूया. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील कोण असेल? एनी गेसेस? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? बेस्ट फिल्डर. आवाज येत नाही. बंगली आवाज येत नाही. डोंगरीपाडा, नागले बघा ज्यांनी सुंदर झेल घेतले आहेत विकेट. इथे कमीत कमी मला वाटते 5 झेल घेतलेले आहेत. तोच आहे मिस्टर अमन चाकर, तो द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बघा अमन नाही आहेत, त्यांच्या बंधूंनी यायचं आहे. कृपया करून संदेश त्याच्या बिहाफ आपण पाहतोय बेस्ट फिल्डरची ट्रॉफी घेतील. बघा सुंदर झेल घेतले होते अमन यांनी आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये सुद्धा सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन आपण त्यांच्याकडून पाहिलं आहे. आणि तोच ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट. किसनजी दुमाडा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. होता बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर अमन चाकर. चला आपण पुढच्या पाऊशाकडे वळूया. बेस्ट बॉलर कोण असेल? आवाज येत नाहीये. बेस्ट बॉलर कोण आहे या स्पर्धेतील? नागले आवाज येतोय का? कोण? भावेश डोंगरीपाडा झोपलेत वाटते. आवाज येत नाहीये. कोण? बंगली ज्याने घेतल्यात 5 इनिंग मध्ये 9 विकेट, तो आहे गोलंदाज मिस्टर रितेश साधवी, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. किरणजी तुम्हाला आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय रितेश साधवी. 5 इनिंग 9 विकेट आणि महत्वाच्या क्षणाला आपल्या टीमला मॅच जिंकून दिली होती आजच्या दिवसामध्ये. तोच रितेश ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आता पाहता आपण बेस्ट बॅट्समन कडे वळूया. बेस्ट बॅट्समन कोण असेल? कोण आहे? आवाज येत नाही. आवाज बघा
ज्यांनी धावा बनवला 140, त्यांच्या पुढे कोणच नाही आणि त्याच्या मागे सुद्धा कोण नाहीये, जवळपास सुद्धा कोण भिरकलं नाहीये. तो ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिस्टर रोहित कोठावले. 5 इनिंग 140 धावा. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर रोहित कोठावले यांचा विचार केला गेला तर खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली होती. जणू काही फक्त षटकार आणि षटकारामध्ये डील करत होते. जो कोण गोलंदाज येत होता त्यांच्यावरती आक्रमण हल्ले चढवत होता हा फलंदाज. तोच ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. रोहित 2 मिनिटं थांबायचं आहे फक्त, थोडीशी चर्चा करायची आहे मला. रोहित फायनलची मॅच होती, 39 धावांचं टार्गेट केलं होतं. अक्षय पहिल्या बॉलवरती आऊट झाला होता. त्यानंतर तुझ्यावरती प्रेशर होतं, बॅक टू बॅक विकेट आल्या होत्या. त्यानंतर तुला विकेटवरती थांबण्याची गरज होती, परंतु तुझी विकेट गेली. त्यानंतर तुला कसं वाटलं होतं? विकेट अक्षयची विकेट गेली तिथे माझ्यावरती जास्त प्रेशर आला, कारण की बघायला गेलं तर दोघांशिवाय काय आहे नाही. बट दुसऱ्यांकडून पण अपेक्षा होती, पण ते तसं काय खेळले नाही. बघू नेक्स्ट मॅच मध्ये. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. हा होता बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिस्टर रोहित कोठावले. चला आपण तिसऱ्या पारितोषिकावर वळूया. तिसरं पारितोषिक पटकावलंय टीम आहे यंगस्टार नागले. चला यंगस्टार नागले संघाने पूर्ण संघाने यायचं आहे. चला नागले गावातील फणसपाडा गावातील जे महिला मंडळ आहेत त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. तिसऱ्या क्रमांकाचा ट्रॉफी पटकावली आहे भावेश ठाकरे अँड कंपनी. चला सर्वांनी यायचं आहे, चला यायचं आहे सर्वांनी. नागले गावातील जे महिला मंडळ वर्ग आहे त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि रोख रक्कम दिली जाईल. यंगस्टार नागले ठरतोय या स्पर्धेतील सेकंड रनर अप. तिसऱ्या नंबरचं ट्रॉफी पटकावले यंगस्टार नागले संघाने. त्यांचं सुद्धा हाते अभिनंदन करतोय. तर नागले टीम एकाने थांबायचंय. अमन तुम्ही थांबा प्लीज प्लीज. अमन 2 मिनिटं थांबायचंय, जास्त वेळ नाही खर्च करणार तुमचा. अमन बेस्ट फिल्डर तुम्हाला मिळाले. तुम्ही थोडेसे मला वाटते लांब गेले होते, घर जवळ आहे, नक्कीच घरी गेले असतील. परंतु तिसऱ्या नंबरचं पारितोषिक तुम्ही पटकावलंय. कुठे कमी पडलात आजच्या दिवसामध्ये? आमची बॉलिंगची जाम मिस्टेक झाली. आता पुन्हा एकदा प्रयत्न करू चांगलं देण्यासाठी बस. आणि अपेक्षा कोणाकडून जास्त लागल्या गेल्या होत्या या मॅचमध्ये? लोकेशकडून खूप अपेक्षा होत्या. नक्कीच लोकेश संघाचे कर्णधार आहेत, थोडेसे अपेक्षित ठरले, परंतु काल त्यांचा खेळ सुंदर होता. यानंतर तुमच्या संघासाठी तुम्ही काय संदेश देतील? काय नाही, आता पुढच्या मॅचला आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. चला आपण दुसरा ट्रॉफीकडे वळूया. दुसरं पारितोषिक पटकावलंय. दुसरं पारितोषिक पटकावलंय टीम जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने. या स्पर्धेतील रनअप पारितोषिक पटकावलंय. चला सर्वांनी यायचं आहे. बाळकृष्णजी भोईर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. माझे उपसरपंच आहेत नागले गावातील, त्यांच्या शुभ हस्ते संजय यशवंत मसेकर यांच्याकडून ही ट्रॉफी दिली गेली आहे. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. दुसरा नंबर पारितोषिक पटकावलाय जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने. रनअप संघ ठरलाय.
आजच्या दिवसामध्ये जंप स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघ. समीर समीर यांनी थांबायचं. समीर समीर जास्त वेळ नाही घेणार. समीर आजच्या दिवसामध्ये तुमचा खेळ अप्रतिम राहिलाय. रोहित यांनी आज धुव्वाधार बॅटिंग केली, परंतु शेवटचा सामना होता. शेवटच्या सामन्यामध्ये असं काय घडलं जे तुम्ही बॅकफूटवरती गेले या मॅच मधून? आमचे बॉलर इंजर्ड झाले 2-3, त्याच्यामुळे जरा आम्हाला कमी पडले. नक्कीच मला वाटतं अक्षयनं इंजुरी आहे आणि त्याचमुळे अक्षयची गोलंदाजी आज इतकी चांगली चालली नाही आहे. परंतु काय संदेश दिला जाईल इथून पुढच्या मॅचसाठी तुमच्या संघासाठी? काय नाही, आपला 100% देण्याचा प्रयत्न करा बस. आणि या वर्षाच्या हंगामातील किती ट्रॉफी तुम्ही पटकावली आहे? 3री. म्हणजे पहिल्या नंबरची ट्रॉफी पटकावली का या अगोदर? नाही. म्हणजे ते स्वप्न अजून सुद्धा अधूर आहे. म्हणजे 5 ट्रॉफी तुम्ही पटकावल्या आहेत, परंतु पहिली ट्रॉफी अजून सुद्धा पटकावली नाही. आज सुद्धा तुम्ही एका पावलाने मागे राहिला आहेत. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल समीर. हे होते कर्णधार जंप स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचे मिस्टर समीर कोठावले. चला एक पारितोषिक राहिलेलं आहे, वैयक्तिक सिरीज मी घेऊन जाऊ का? बॅटिंग नाही केलं, बॉलिंग फक्त केलेली. घेऊन जाऊ? बघा आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा बाकी आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रितेश. 7वी ठरतोय. शेवटच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. तोच ठरतोय शेवटच्या मॅच मध्ये फायनल मेगा फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्रज्वलजी मसेकर यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन सन्मानित केलं जाईल रितेश यांना. रितेश 2 मिनिटं घेईल, जास्त नाही घेणार. रितेश आज पहिल्या नंबरची ट्रॉफी जो पटकावली, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा घेतलंय. तुमची या असोसिएशन मध्ये कितवी मॅच होती? आमची फर्स्ट मॅच होती की आम्ही ट्रॉफी उचलले. याच्या अगोदर तुम्ही कुठे खेळलात का? खेळला याच्या अगोदर खेळले 5 डाऊनफॉल आमच्या टीमला. त्याच्यानंतर 5 वर्षानंतर आता ही ट्रॉफी उचलली आम्ही. कसं फील होतंय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तुम्ही पटकावलाय? चांगलं फील होते, कारण जेवढी मेहनत केली ती आमची कामाला आली. नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. हा होता मॅन ऑफ द मॅच शेवटच्या मॅच मध्ये. चला आपण मॅन ऑफ द सिरीज या किताबाकडे वळूया. ही ट्रॉफी बघा आपण, सुंदर ट्रॉफी आहे. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळेल? अरे या रेस मध्ये सुद्धा कोण नाही त्याच्या पुढे पाठी. तोच आहे मॅन ऑफ द सिरीज मिस्टर रोहित कोठावले. 430 पॉइंट. बघा सुंदर गोलंदाजी, विकेट सुद्धा घेतल्यात, षटकार चौकारांची आतिषबाजी सुद्धा केलाय आणि झेल सुद्धा अप्रतिम घेतलायत. तोच ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. गुरुजी तुम्हाला यांना आमंत्रित करतोय. त्यांच्याकडून ही ट्रॉफी मिळाली आहे या स्पर्धेला. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल रोहित यांना. हा होता मॅन ऑफ द सिरीज मिस्टर रोहित कोठावले. चला 2 सन्मान आपल्याकडे अजून बाकी आहेत. मी आमंत्रित करतोय गुरुजी धुमाडा यांना आमंत्रित करतोय. सूरजी बीज यांच्या शुभ हस्ते या मायाची उबदार शॉल आणि राहुल यांच्या शुभ हस्ते मायाची उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानित केलं जाईल. सर राहुल यायचं आहे. त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी लागली गेली आहे. त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिली गेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं नक्कीच मोलाचं सहकार्य असते आई माऊली नागले संघाकडे. अजून एक सन्मान आपला बाकी आहे. आकाश बोहीर स्कोरर आहेत. सलग 3 दिवस स्कोररची भूमिका त्यांनी पार पाडली. यज्ञेशजी धुमाडा यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान केला जाईल.
सलग 3 दिवस चांगली स्कोरिंग केली. अचूक माहिती आहे आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. आकाश भोईर मायची उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय. अजून एक सत्कार आपला बाकी आहे. काळोमजी जाधव साहेबांना विनंती करतोय त्यांनी सुद्धा यायचं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार केला जाईल. अमोलजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सत्कार केला जाईल. या स्पर्धेमध्ये मोलाचं कार्य काळोमजी जाधव यांचं सुद्धा होतं. सलग 3 दिवस आमच्यासोबत जोडले गेले होते. नक्कीच मोलाचं सहकार्य केलं गेलं आहे या स्पर्धेसाठी. चला आपण पहिल्या पारितोषिकाकडे वळूया. आणि पहिलं पारितोषिक पटकावलंय या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय तो बनतोय साई 11 ओम साई बंगली. चला सर्वांनी यायचं आहे. ओम साई बंगली या संघाने चॅम्पियन ठरला या स्पर्धेतील. मी आमंत्रित करतोय यश मसेकर आणि प्रज्वल मसेकर यांच्या शुभ हस्ते यश मसेकर आणि प्रज्वल मसेकर यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 22,000 आणि पहिल्या नंबरची ट्रॉफी दिली जाईल. चॅम्पियन संघ ठरलाय ओम साई बंगली हा संघ. बघा गटामध्ये होता डाऊनफॉल पाहिले होते या संघाने आणि हे डाऊनफॉल थोडेसे माघारी ठेवून चॅम्पियन ठरला आहे या स्पर्धेमध्ये. सुदीप म्हणा, प्रतीक म्हणा, समीर, कल्पेश, उमेश, सूरज यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे सलग पहिल्या दिवसामध्ये आणि या शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा. चॅम्पियन संघ ठरतोय तो ओम साई बंगली संघ. हार्दिक अभिनंदन. हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली ट्रॉफी पटकावताना चला आपण 2 शब्द सुद्धा ऐकूया. सुदीप यांना आमंत्रित करतोय. सुदीप यायचं आहे. हॅलो हॅलो. सर्वप्रथम आम्ही ओम साई बंगलीत संघाकडून आई माऊली स्पोर्ट नागले यांच्याकडून जे काय आयोजन झालं आम्ही फार आभारी आहोत त्यांचे. बऱ्याच वर्षाची मेहनत ही पहिलं बक्षीस आम्हाला पहिल्यांदा मिळालेलं आहे. आमचे 2 प्लेयर हे वारले आणि त्याच्यानंतर संघाला उतरती कळा आली. त्यांची आम्ही आज विशेष आठवण काढतो. त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतोय. हा कप हा त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. हा कप हा त्यांच्यासाठी आहे. विशाल शालकर आणि रोहित पाटील यांची मी आठवण करतो. आणि या पोरांनी जेवढी मेहनत केली ती मेहनत आज दिसले. मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि तुमचे पण मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. आमचे जवळचे मित्र होते. आपण पाहतोय रोहित आणि माझा भाऊ होता. मला सुद्धा आठवण येते त्याची. परंतु आपण पाहतोय या इथून तो निघून गेल्यात. नक्कीच त्यांची आठवण सुद्धा इथे काढली गेली आहे. नक्कीच त्यांना सुद्धा आम्ही श्रद्धांजली अर्पित करूया. 2 मिनटं फक्त ज्यांनी कॅप घातल्या असतील त्या दोन्ही कॅप काढाव्यात आणि 2 मिनटं फक्त शांत उभं राहायचं आहे.
ओम शांती शांती. चांगलं व्यक्तिमत्व होतं बंगली परिसरातील हे दोन्ही खेळाडू. चला आता आपण चला इथे सर्व पारितोषिक आपण दिली गेली आहेत. चला इथे आपण रजा घेऊया. पुन्हा एकदा आपण येऊया पुढच्या वर्षी याच ग्राउंडवरती आई माऊली नागले चषक 2027चा महासोहळा पाहायला. विसरू नका, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटूया. जय आदिवासी, जय जवार, जय क्रिकेट. Up and dust yourself off and back in the saddle. You're on the front.